अतिशय सुंदर आणि छान अशी कविता तुमच्या समोर सादर करतोय। कविता कोणी लिहिली माहित नाही, पण खूप सुंदर शब्दरचना आहे आणि वास्तवदर्शी कविता आहे। शेवटपर्यंत नीट ऐका। पोट तुझं भरलं असेल तर देवा माझ्यासाठी घेऊन जाऊ का? तुझं राहिलेलं उष्ट माझ्या घरी मी नेऊ का? देवा येते मात्र तुमची मस्त अंगत पंगत रंगली। घरात मीठ पीठ नाही म्हणून सकाळीच आई बाबांसोबत भांडली। आठवाभर पिठासाठी आई सगळ्या गल्लीत हिंडली। सगळ्या शेजाऱ्यांनी तुझ्या निवदाची सबब सांगितली। देवा आज सकाळी मला सडकून भूक लागली। अचानक तुला आठवून तुझ्या मंदिराकडे धूम ठोकली। देवा मला तुझा कधी कधी हेवा वाटतो। एका जाग्यावर बसून मस्त निवदाचा मलिदा लाटतो। दर्शनासाठी आलेल्या लोकांनी नारळाचा तुकडा हातावर ठेवला। तुला मात्र देवा त्यांनी अर्धा नारळच वाहिला। माफ कर देवा मला, तुझा घास हिसकावतोय। अर्ध्या कोर तुकड्यासाठी भाऊ माझा घरात रडतोय। देवा मी आता ठरवलंय तुझ्यासोबत बंड करायचं। माझ्या भाकरीच्या प्रश्नासाठी स्वतःच पेटून उठायचं, स्वतःच पेटून उठायचं। कविता आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा एकदा कवीचं मनापासून आभारी आहे।